जानकी, काय ग? काय होतंय तुला? नाही, काही नाही, थोडं अस्वस्थ वाटतंय, बाकी काही नाही. बाकी नाही काय? काय अरबट सरबट खाल्लंस का? नाही, तुम्ही सकाळी दूध पाठवलं होतं तेच प्यायले मी. तू असं कर, जरा वेळ पड, मी तुला एक चूर्ण पाठवून देते. नाही नाही, पडा. चला. या दोन गरोदर मुलींना ना सांभाळता सांभाळता माझा दिवस कसा संपतो तेच मला कळत नाही. हे लोक खरंच मारून बिरून टाकतील मला. मला काहीतरी केलंच पाहिजे. माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत ते. जानकी, मगाशी काय झालं होतं ग तुला? पांडू म्हणाला मला. काही नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं, पण आता ठीक आहे. आत्याबाईंनी कसलं तरी चूर्ण दिलं, मग एकदम बरं वाटलं. आत्याजीला ना खरं तर डॉक्टरच व्हायला हवं. साहेब, परशु शेठचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय म्हणजे? आजच्या दिवसापुरतच त्याला इथे बोलावून घेतलं होतं. उद्या सकाळी परत रमावतीला पाठवून देणार त्याला. साहेब, मला असं वाटतं की परशु शेठला कायमचं रमावतीला पाठवू नये. म्हणजे इथे तुमच्या समोर आहेत म्हणून ते शांत आहेत. तिकडे त्यांच्यावर अंकुश ठेवणारं कोणीच नसेल. माजलेल्या हत्तीसारखे सगळीकडे नुकसान करत फिरतील. तुम्हाला काय वाटतं वाकणीस? कोणत्या प्रकारानं साखळदंड घालता येतील त्याला? एकतर त्यांना जेलमध्ये पाठवा किंवा मग इथे तुमच्या नजर कैदेत ठेवा. रमावतीला निघा, झालं काम तुझं इथलं. दादा, अरे दादा, मला रमावतीला नको रे पाठवू. उद्या सकाळी. दादा मला इथून घरी पाठवू नको. तिकडे इथे राहू दे, कोपऱ्यात कुठेतरी पडून राहीन, तुझा गुलाब म्हणून राहीन, मान वर करून सुद्धा बघणार नाही. पण दादा मला. तुला सांगितलं कळत नाही का? निघायचं इथून. नाही दादा, तू इथे राह म्हणल्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही. परशु, पाय सोड. नाही सोडणार नाही पाय. परशु, नाही सोडणार. तू राह म्हणा ती मला. ठीक आहे, उभा राहा. नाही, तू पहिला राह म्हण मला. बरं ठीक आहे, राहा इथे. पण माझ्या काही अटी असतील, त्या मान्य असतील तरच तुला राहता येईल. सगळ्या अटी मान्य आहेत बाबा. बोल. पहिली अट, ही जी मुलगी आहे तुझ्या बरोबर, तिला या घरातली सून म्हणून कधीही स्थान मिळणार नाही. अजिबात नाही. आणि दुसरी अट, जीववर तुझा काहीही हक्क नाही. ती आता माझी मुलगी आहे. दिली तुला ती. अजून? आणि पुन्हा जर उधळलेल्या बैलासारखा वागलास तर तुला क्षमा नाही. थेट सुमित्राकडे पाठवून देईन. शहाण्या मुलासारखा वागेल नाही. चला, म्हणजे राहायची परवानगी दिली. मोठ्या तोड्यात परशु भाऊजींवर केस करणार होतात ना, त्याचं काय झालं? चाललंय, माझं काम चाललंय आणि माझे प्रश्न मी सोडवी नाही. काय केलं तुमच्या दादांनी? खुन्याला मोकळं सोडून साधूच्याच मुसक्या आवळल्या ना. मला ह्या विषयावर तुझ्याशी वादच घालायचा नाहीये. वाद घालायची तुमची खूप इच्छा आहे, पण वाद घालण्यासाठी तुमच्याकडे ठोस मुद्दाच नाही. भवानीमाईनं जेव्हापासून ते भाकीत केलं होतं, एक किल्लेदार जन्माला येणार आणि एक किल्लेदारीन देवा घरी जाणार, तेव्हापासून असं वाटायचं की तुलाच काही झालं तर. म्हणून मी झोपेतून दचकून उठायचो, तुझी जास्त काळजी घ्यायचो. खरंच जानकी, जर तुला काही झालं असतं ना तर मी जगू शकलो नसतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला आणि आपल्या बाळाला काहीही होणार नाही. मी होऊनच देणार नाही.